आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठं विधान केलंय। स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। तसंच विधानसभेत माझा पराभव व्हावा यासाठी भाजपने प्रयत्न केल्याचा आरोप धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। बघूया सविस्तर। कोणी काय सांगत असेल मी काय कोणाची तडजोड करणार नाही। विधानसभेमध्ये उमेदवार उभा करता आमच्या विरोधामध्ये त्यांना फायनान्स देता, पैसे देता। सर्वांनी इमानदारीने काम केलं आहे। आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते एकला चलोची भूमिका घेताना दिसतात। राष्ट्रवादीचे माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय। स्वतंत्र लढून एक हाती सत्ता आणणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। कालच मी पेपरमध्ये वाचलो की आपल्याला 40 जागा पाहिजे। आपण भीक मागायचं आहे का नागपूरला? आपल्यामध्ये दम असेल तर आपण लढायचं। जिल्ह्यामध्ये आम्ही तर स्पष्ट मी बोलतो, कोणी काय सांगत असेल मी काय कोणाची तडजोड करणार नाही। माझ्या ताकदीवर एवढंच नव्हे तर धर्मराव बाबा आत्रामांनी भाजपवर देखील गंभीर आरोप केला। विधानसभेत माझ्या पराभवासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आला। विरोधी उमेदवारांना पैसे पुरवण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला। मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। एका बाजूला तुम्ही इकडे आमच्या सोबत तडजोड करता, विधानसभेमध्ये उमेदवार उभा करता आमच्या विरोधामध्ये त्यांना फायनान्स देता, पैसे देता, आम्हाला पाडण्याकरता प्रयत्न करता। त्याच्या अगोदर इलेक्शन मध्ये काँग्रेस उभी होती, काँग्रेसचा उमेदवार सिंबल घेऊन उभा राहतो माझ्या विरोधात, मला पाडण्याकरता प्रयत्न करतात, परंतु त्यांना पाडता आला नाही। बीजेपीने प्रयत्न केला, काँग्रेसने प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला। सर्वांनी इमानदारीने काम केलं आहे। 288 आमदार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं आहे। माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेबांना सुद्धा निवडून आणण्याकरता मी सुद्धा 2 बैठका घेतलेल्या आहे। त्यामुळे मला असं वाटतं आज ते दिवस नाही आहे यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही। आजचा दिवस आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 14 कोटी जनतेच्या अपेक्षा ज्या या सरकारशी आहे त्या पूर्ण करणे। आता टीका टिप्पणीचे दिवस नाही, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही। काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी स्वबळावर निवडणूक लढण्याची ताकद असल्याचं विधान केलं। सोबत आल्यास ठीक, नाही तर तुमच्याशिवाय निवडणुका लढवू असं म्हणत मस्केंनी स्वतंत्र लढण्याचा नारा दिला। महायुती म्हणून आपण लढणार आहोत। महायुतीमधून जर लढणार असो तर महायुती म्हणून लढू। आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल, खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत, आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे। भारतीय जनता पार्टी ही पक्ष शिस्त असलेला पार्टी आहे, त्याच्यामुळे त्या पक्षाची भूमिका ही फिक्स असते। महायुती महायुती, युती नाही तर युती नसेल, परंतु तो निर्णय जिल्हा स्तरावर होत नाही, नेते ठरवतात। म्हणून नेत्यांकडून जो निर्णय त्या ठिकाणी आमच्याकडे येईल त्या भूमिकेबरोबर आम्ही असू आणि त्याप्रमाणे निवडणुका या ठिकाणी होतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष हा तयारीला लागलाय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झालंय। दुसरीकडे पालिका निवडणुकीच्या घोषणेआधीच महायुती स्वबळाचे नारे सुरू झाले। त्यामुळे पालिका निवडणुकीत महायुती एकसंघ राहणार की वेगवेगळे मैदानात उतरणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।